ही काही अन्य पेंटिंग सारखी पेंटिंग नाही, तर ती वारली समाजाची, जनजाती समाजाची जीवन पद्धती आहे. म्हणून ती पैसे कमवण्याचं साधन नाही. आपण बघत आहात वारली पेंटिंग. काय आहे वारली पेंटिंग? तर आपल्या तुम्ही बघितलं असेल किंवा आपण ऐकून असाल वारली. वारली म्हणजे काय? तर वारल आणि हा जो गुजरातचा पट्टा आहे की वारल प्रदेश किंवा अ, त्या भागातून आलेले हे वारली. वारल म्हणजे थोडक्यात झालं की एक ज्या आदिवासींमध्ये एक छोटंसं शेतीसाठी राब टाईप केला जातो आणि ते नांगरलं जातं. म्हणजे जंगलातली जागा चोखलून केलेलं पलाट थोडक्यात त्याला वारल किंवा असा संबंध येतो. आणि ह्या संबंधातून पुढे वारली हा एक जनजाती म्हणून, आदिवासी म्हणून पुढे प्रचलित झालेला आहे. आणि त्यांनी जी टिकून ठेवलेली कला आहे, त्यांनी जी जोपासलेली कला आहे, त्यांनी जी काढलेली कला आहे, त्याला आपण वारली पेंटिंग असं म्हणू. पण त्या अगोदर त्याचा मूळ इतिहास काय आहे? तर आपल्या इथला जो वारली समाज आहे तो लग्नांमध्ये चौक लिहायचा, देव चौक लिहिणे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की हा एक देव चौक अशा पद्धतीने इथे काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातली जी देवी देवता आहे, हिरवा देव आहे किंवा वादन आहे किंवा सलद आहे, ते इथे तुम्हाला दिसेल. तर ही वारली कला आहे ती सुरुवातीला महिला करायच्या आणि महिलांमध्ये ज्या चौक लिहायच्या त्याला चौक लिहिणे म्हणायच्या. त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणजे जीवा सोमा मसे की ज्यांनी ही कला जगप्रसिद्ध केली. त्यांच्या आई ह्या सगळ्या लग्नांमध्ये काढायच्या आणि हे जे मसे बाबा आहेत ते त्यांच्यासोबत जायचे हळूहळू. कारण की मान हा वारली पेंटिंगचा जो करायचा काढायचा जो चौक लिहायचा मान आहे हा महिलांना आहे. तर हा महिलांचा मान हळूहळू त्या महिला कमी होत गेल्या आणि पुरुषांकडे आला आणि ह्या जीवा सोमा मसे जे आहेत त्यांनी ही कला जगप्रसिद्ध केली, ती आहे वारली पेंटिंग. आणि ते गंजाडचे आहेत. तर अजून असे अनेक कलाकार आहेत का ज्यांच्या काही पुस्तकं लिहिली गेली. त्याच्यातलं आहे अंधेर गुरुजी. ह्या अंधेर गुरुजींच्या पुस्तकातली हा स्टोरी आहे. इकडे एक स्टोरी तुम्हाला तिकडे दिसेल की एक घारीमा म्हणून स्टोरी आहे. तर ही घारीमा आहे ती स्टोरी आहे की 7 बहिणी आहेत आणि त्यांच्या एकीलाच बाळ होतं. मग ते बाकीच्यांना बघवत नाही म्हणून तिला ते बाळ घेतात आणि एका करवंदीच्या झाडावर फेकून देतात. पण ते फेकलेलं बाळ आहे ती घार घेऊन जाते आणि ती घार तिला ते वाचवते आणि परत एकदा तीच घार इकडे कोपऱ्यात तुम्हाला दिसेल की परत त्या बाळाला त्या आईकडे सोडायला येते. म्हणजे हा संबंध पक्षी आणि माणूस म्हणजे आपण सगळे एक आहोत असा संबंध जोडलेला आहे. तिकडे वरती एक या साईडला स्टोरी आहे ती म्हणजे विवळवेढा. विवळवेढा हे गाव आता जसं तुम्ही सांगता की महालक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मी गाव. तर ते महालक्ष्मी गाव नव्हतं तेव्हा विवळवेढा आज पण ग्रामपंचायत किंवा जे गाव आहे त्याचं नाव आहे विवळवेढा. तर हे गावाच्या ठिकाणी ही स्टोरी अशी दाखवलेली आहे की जो महालक्ष्मी देवी आहे ते तिथे राहायला आली होती. पण हे हिडिंबा राक्षसींना समजलं आणि ह्या हिडिंबा राक्षसींनी असं कट केला की आज जर इथे ती महालक्ष्मी देवी राहिली तर येणारी पिढी आपल्याला कोणाला विचारणार नाही आणि ह्या देवीलाच विचारेल. म्हणून तिने कट केला आणि त्या भागात हा जंगलपट्टा आहे. तर ह्या भागात भीम राहायचा आणि ह्या भीमाला मोहित करून तिने सांगितलं की एक जर अशी अडचण दूर केलीस तर मी तुझ्याशी लग्न करेन. आणि भीमाने सांगितलं काय अशी अडचण आहे का जी मी दूर करू शकत नाही. तर त्यांनी सांगितलं की ह्या नदीवरती एक नदी आहे तिकडे, तर त्या नदीवरती एक बांध घालायचा. आणि तो बांध कसा घालायचा तर दिवस उजाडायच्या अगोदर म्हणजे कोंबडा आरवायच्या अगोदर तू त्या नदीवर बांध घातलास आणि हे पाणी आहे ते मग ह्या विवळवेढा गावाला बुडवेल म्हणजे पूर येईल असं करून तिचा तो कट होता. मग तो कट ह्याच्या लक्षात आला नाही भीमाच्या. मग त्यांनी बांध बांधायला सुरुवात केलं. हे कट कारस्थान
हिडिंबेचं कट कारस्थान महालक्ष्मी देवीला समजलं आणि महालक्ष्मी देवी रात्रीच 12 वाजेलाच कोंबडा बनून ती आरवली आणि तो कट कारस्थान इथे वाया गेला. म्हणून आज पण तिथे त्या नदीवरती भीम बांध म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते महालक्ष्मीचं डोंगर थोडक्यात इथं अशी आणि ह्या झाडावरती कोंबडा बनून आरवलेली अशी ही स्टोरी आहे. तर अशा ह्या महान कलेला म्हणजे वारली जी पेंटिंग आहे आज जग प्रसिद्ध आहे, सगळे लोक आकर्षित झालेले आहेत आणि ही अजून जर चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची असेल तर मुंबईकरांनी किंवा शहरातल्यांनी ह्याला पाठबळ दिलं पाहिजे, सपोर्टिव्ह काम केलं पाहिजे आणि जशी आहे, कारण की ही काही अन्य पेंटिंग सारखी पेंटिंग नाही, तर ती वारली समाजाची जनजाती समाजाची जीवन पद्धती आहे. म्हणून ती पैसे कमवण्याचं साधन नाही असं मी सर्वांना आवाहन करेल. ती एक आपली संस्कृती आहे आणि ती जशी आहे तशी टिकवली पाहिजे. म्हणून इथे आपण धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्थेमध्ये पारंपरिक हा विषय घेऊन हे टिकवायचं असेल, संस्कृती टिकवायची असेल तर कोणीतरी काम केलं पाहिजे, म्हणून ही आमची संस्था इथे काम करत आहे. धन्यवाद.